पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर गीता जयंतीच्या या विशेष भागामध्ये आपले पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भगवंतानी मनुष्य जीवन हे उन्नत अवस्थेकडे जाण्याकरता म्हणून जो काही गीता रूपाने बोध केला, त्या श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाची आज असणारी जयंती आहे. मंडळी, आपल्या धर्मामध्ये हजारो ग्रंथ निर्माण झालेले आहेत. इतरही जगामध्ये इतर धर्मियांची ग्रंथ निर्माण झालेले आहेत खूप, परंतु ज्या ग्रंथाला त्याची जयंती साजरी करण्याचं भाग्य मिळालं तो म्हणजे फक्त श्रीमद भगवद्गीता हा एकमेव आपला धर्मग्रंथ आहे. त्यामुळं या गीता जयंतीला विशेष महत्त्व आहे. आणि अशा या श्रीमद भगवद्गीतेच्या संबंधानं किंवा ती भगवद्गीता मानवी जीवन उत्क्रांत करण्याकरता किती महत्त्वाची आहे, किती आवश्यक आहे, याबद्दल आपल्या चॅनलवरती आज चिंतन करण्याकरता हरिभक्तपरायण संतोष महाराज सहस्रबुद्धे हे आपल्याला वक्ते म्हणून उपलब्ध झालेले आहेत. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत, गीतेचेही अभ्यासक आहेत. तेव्हा फार वेळ न घालवता महाराजांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या अमृतबिंदू या यूट्यूब चॅनलवरती आज हरिभक्तपरायण मुळे महाराजांच्या आदेशानुसार मी काही भगवद्गीतेवरती काही चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. या श्लोकामध्ये गीता ही काय आहे याचं अत्यंत थोडक्यात आणि अत्यंत महत्त्वाचं असं चिंतन या श्लोकामध्ये आलेलं आहे. सर्व उपनिषद ही जणू गाय आहे आणि या गायीचं वत्स, गायीचं वासरू म्हणजे हे अर्जुन आहे. हा अर्जुन त्या गायीला जेव्हा ढोसण्यात येतोय तेव्हा ही उपनिषद रूपी असणारी गाय, की जिच्या पोटामध्ये सर्व उपनिषद आहेत, ही 10 उपनिषद आहेत. जणू काही या गायीची दश इंद्रिय म्हणजे ही 10 उपनिषद आहेत. आणि त्यापासून निर्माण झालेलं जे अमृत आहे, हे अमृत प्राशन हा अर्जुन या ठिकाणी करतो आहे. काही वक्त्यांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर गीता ही कर्मप्राधान्य आहे. काही जण असं म्हणतात अर्जुनाला युद्धाकरता प्रवृत्त करण्याकरता गीता निर्माण झाली. काही जण म्हणतात ज्ञानाकरता, काही जण म्हणतात कर्माकरता, काही जण म्हणतात उपासनेकरता. परंतु गीता ही सगळ्यात महत्वाची गीतेची फलश्रुती जर आपण बघितली तर ती अर्जुनाच्या तोंडातूनच किंवा अर्जुनाच्या मुखातून देवानी वधवून घेतलेली आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, म्हणजेच जीवाच्या ठिकाणी असणारा मोह हा नष्ट करणारी ही गीता आहे. जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा युद्धाचा आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला कृष्ण सारथी मिळतोच असं नाही, पण आपण मात्र या विषयरूपी घोड्यांच्या वरती कायमचे स्वार असतो. आपला सारथी बऱ्याच वेळेला हा शल्यच असतो, हा भगवान गोपाळ कृष्ण नसतोच कधी. परंतु हा सारथी जर आपल्याला मिळाला, म्हणजेच त्याच्या मुखातून पडलेली ही जी अक्षरं आहेत, ही अक्षरं जर आपल्याला मार्गदर्शक ठरली तर अर्जुन रूपी माझ्यासारखा जीव हा मात्र त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणातला मोह नष्ट करून तो निष्काम कर्माकडे या ठिकाणी वाटचाल करतो. सध्या जगातला प्रत्येक मानव, प्रत्येक जीव, म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य मानवापासून ते मोठ्या अगदी राष्ट्राध्यक्षांच्या पर्यंतचा जर आपण विचार केला तर प्रत्येक जण या मोहामध्ये अडकलेला आहे. प्रत्येकाच्या मोहाचं स्वरूप हे वेगवेगळं आहे, परंतु प्रत्येक जण या मोहामध्ये असल्यामुळं
एक विशेष प्रकारची विचित्र प्रकारची एक लालसा आहे आणि या लालसेमुळे एक मात्सर्य आलेलं आहे. जना एकमेकाच्या विषयी मत्सर निर्माण झालेला आहे. हा मत्सर काढून टाकण्याचं काम विशेष रूपानं कोण करत असेल तर ही भगवद्गीता करते. कारण विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी शुनी चैव शुपाकेच पंडित समदर्शनः. या सर्व भूतलामध्ये जेवढे म्हणूनच जीव आहेत या जीवांच्या ठिकाणी एक आणि एकच तत्व विराजमान आहे. हे जेव्हा आपण गीतेचं तत्व अंगीकार करतो त्यावेळेला इतर जीवांच्या बाबतीमध्ये आपला जो भाव आहे हा भाव अत्यंत आदराचा, अत्यंत या ठिकाणी असणाऱ्या प्रेमाचा, दयेचा, करुणेचा या ठिकाणी तयार होतो. अंतःकरणातलं मात्सर्य जेव्हा निघून जाईल तेव्हा मात्र अंतःकरणातला मोह हा बाजूला होईल, लोभ बाजूला होईल आणि खरोखर जीवाची दशा ही शिवाच्या तुलनेमध्ये योग्य होईल त्या ठिकाणी. आणि हे शिकवणारी आपल्याला गीता आहे. आज आपण जर जीवनामध्ये बघितलं तर जीव कर्माला भ्यालेला आपल्याला दिसतो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण गेलं तर आपल्याला कर्म करत असताना हे कर्म माझ्या वाट्याला का आलं, हे कर्म मी का करावं, या कर्मामध्ये मला आता कंटाळा आलेला आहे, या कर्मामध्ये किती वेळ मी करायचं हे कर्म, असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला नैराश्य आपल्याला जाणवतं. मग तो विद्यार्थी असो, कामगार असो किंवा एखादा अधिकारी असो, एखादं ओझं वागवल्यासारखं आपण या ठिकाणी कर्म करत राहतो. तर ही कर्म जर आपण भगवंत सारथी करून जर ही कर्म जर आपण करायला लागलो तर मात्र आपल्या लक्षात येतं असं तेव्हा आपण एक सूत्रधार आहोत आणि या सूत्रधारानं आपल्याला, या क्षेत्रज्ञानं आपल्याला काही कर्म दिलेली आहेत. ही कर्म आपण प्रामाणिकपणानं जर आपण केली तर त्यामधला आपला मोहही निघून जाईल, आपल्या ठिकाणचा लोभही निघून जाईल आणि मग आपलं जीवन हे परिपूर्ण अशा पद्धतीनं असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित जीवन आपलं होईल. एक योग्य जीवन आपल्याला जगण्याची दिशा ही आपल्याला भगवद्गीता या ठिकाणी देते. खरं तर उपनिषदांचा मतितार्थ हाच आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून तर सर्वोपनिषदो गावो, ही गाय आहे आपल्या ठिकाणी. गाय ही पवित्र आहे आणि ती सुद्धा आपल्याला कर्मदर्शक नुसती नाही आहे, कर्माबरोबर ज्ञान उपासनाही आपल्याला या ठिकाणी शिकवते. नक्की कर्म आणि उपासना याचा विचार हा ईशावासी उपनिषदामध्ये बऱ्याच ठिकाणी करण्यात आलेला आहे. परंतु विद्या आणि अविद्या यातला फरक सांगत असताना आपल्याला सुद्धा उपासनेबरोबर कर्म केली पाहिजेत. म्हणजेच आपली कर्म उपासनेसारखी जर असतील तर त्या कर्माच्या ठिकाणी आपली फलश्रुती कोणतीच राहत नाही आणि हाच खरा निष्काम कर्मयोग आहे. म्हणजे आपण गीतेचे अध्याय जर आपण एक एक त्यांचं जर चिंतन आपण करत राहिलो तर आपल्याला लक्षात येतं की अर्जुनाच्या विषादापासून ते मोक्षाच्या संन्यासापर्यंत ही आपल्याला वाटचाल आपल्याला जीवनामध्ये करायची असते. अर्जुन हा जीव आहे, आपणही एक जीव आहोत, आपण एक मनुष्य आहोत आणि हा मनुष्य विषादामध्ये आहे, अत्यंत दुःखामध्ये आहे. किंबहुना कोणता निर्णय योग्य आहे याच्याविषयी त्याच्या ठिकाणी असणारी भ्रांती आहे. आजही ही भ्रांती आपल्याला प्रत्येक जीवाच्या ठिकाणी दिसून येते. मग तो बाल असो, तरुण असो, वृद्ध असो, कोणत्याही स्थितीतला असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणीही या ठिकाणचा मनुष्य प्राणी हा विषादामध्ये आहे. आणि या विषादाचं मुख्य कारण काय असेल तर भगवान गोपालकृष्णांच्या ठिकाणी आपण अनन्य त्या ठिकाणी शरण जात नाही. काही लोक मला असं म्हणतात की अनन्य शरण जाणं म्हणजे देवाला रोज एकदा नमस्कार करणं, भगवान गोपालकृष्णांची पूजा करणं, भगवान गोपालकृष्णांचं भजन करणं, अहोरात्र त्यांचं चिंतन करणं, एवढंच करणं आहे का? हे आवश्यकच आहे. परंतु आपल्याला नेमून दिलेलं आजचं हे कर्म हे भगवंताचंच नेमून दिलेलं कर्म आहे. हे आपल्याला यंत्रारूढ आणि माया या न्यायानं आपल्याला ते करायचं आहे. हा निश्चय जर त्या जीवाचा झाला तर मग मात्र आपल्याला या विषादातून हळूहळू त्या ठिकाणी मुक्तता मिळते. त्याकरता आपल्याला थोडासा योग शिकायला पाहिजे, थोडासा निष्काम कर्मयोग शिकायला पाहिजे, ज्ञान काय आहे याची आपल्याला कल्पना आली पाहिजे. याकरता आपल्याला हे जे 18 अध्यायामध्ये व्यासानी आपल्यावरती जे उपकार केलेले आहेत हे प्रत्येक अध्यायातून दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश आहे. पहिल्या अध्यायातून दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायातून तिसऱ्या अध्यायामध्ये आणि असं करत करत आपण एका मुक्कामापर्यंत पोहोचतो आणि तो म्हणजे पुरुषोत्तम योग या 15व्या अध्यायामध्ये आपण पोहोचतो. जरी आपण
उत्तम पुरुषाची लक्षणं आपल्या ठिकाणी त्याचा अंगीकार केला, म्हणजे मी तत्वज्ञानाच्या दृष्टीनं म्हणत नाहीये, तर आपल्या जीवनाच्या दृष्टीनं म्हणतोय की आपण जर उत्तम पुरुष या ठिकाणी झालो तरी सुद्धा आपल्याला दैवासुर संपत्ती आणि पुढं आपल्याला श्रद्धात्रय विभाग आणि त्यानंतर मोक्ष संन्यास ह्या 3 योगांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. म्हणजेच ही गीता आपल्या जीवनामध्ये घ्यावी लागते. जेव्हा आपण जीवनामध्ये गीतेला घेतो त्यावेळेला आपलं जीवन हे कृतार्थ होतं, आपल्याला कोणताही मोह राहत नाही. म्हणून अर्जुनासारखं जीवन, अर्जुनाला गीता सांगितल्यानंतरचे जे त्यानं केलेलं युद्ध आहे म्हणजे त्याचं जे कर्म आहे, हे कर्म आपल्या ठिकाणी सुद्धा असलेलं प्रत्येक कर्म हे आपण भगवंताला स्मरून निष्काम कर्मयोगानं आपण हे कर्म करू शकतो. पहा, आपण प्रत्येक कर्म करत असताना कोणता तरी उद्देश ठेवून या ठिकाणी कर्म करत राहतो. मी तुम्हाला कर्मावरती एवढ्याकरता बोलतोय कारण गीतेचा 3रा अध्याय हा कर्मयोग आहे, त्यानंतर असणारा ज्ञानकर्म संन्यास आहे आणि त्यानंतर आहे तो कर्म संन्यास आहे आणि त्यानंतर आत्मसंयम किंवा त्या ठिकाणी असणारा योग गर्भ आहे. म्हणून कर्म हे जीवनामध्ये न चुकलेलं असं एक कर्मच आहे. म्हणजे आपण जे नित्य श्वासोश्वास घेतोय हे एक कर्मच आहे. या जीवाचं हे कर्म आहे, ते आपण टाळू शकत नाही. श्वासोच्छ्वासच आपण जर टाळले तर आपण जिवंत राहू शकत नाहीये. म्हणजे जीवाला हे कर्म बाध्य आहे, जीव हा कर्मामध्ये बाध्य आहे. परंतु मिळालेले श्वासोच्छ्वास हे आपण किती सत्कारणी लावतो आहोत, किती आपण त्यामधून जीवाला त्या दुसऱ्या जगाकरता, विश्वाकरता, आपल्या स्वतःकरता या श्वासांचा किती उपयोग करतो आहोत, म्हणजेच जीवनाला कृतार्थता आपण किती प्राप्त करून देतो आहोत, हा गीतेचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला मिळालेले जे श्वास आहेत ते आपण घेत असताना, म्हणजे आपण कर्म करत असताना आपल्याला आपण कर्म करतोच आहोत का याचा विचार ज्ञानाच्या दृष्टीने केला तर प्रत्यक्षामध्ये आपल्या कर्माचा कर्ता हा कोणीतरी वेगळा आहे. जसं घटाची निर्मिती करत असताना तो कुंभार किंवा तो कुलार त्याच्या मतीनं त्याच्या बुद्धीचे काही त्या ठिकाणी घडे गाडगे त्या ठिकाणी तयार करत असतो, तसं आपण या ठिकाणी जीव आहोत आणि आपल्या ठिकाणी वास करणारा जो आहे तो मात्र आपलं चैतन्य आहे, तो आत्मा आहे आणि तो ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून कर्माचा अधिष्ठाता कोण असं जर विचारलं, कर्माचं भोगतं हे शरीर जरी असलं, हा जीव जरी असला तरी त्याचा अधिष्ठान करता हा आत्मा आहे. आणि हे आत्मज्ञान हे सांख्यशास्त्रानुसार किंवा न्यायशास्त्रानुसार जर त्यानं या ठिकाणी जर अंगीकार केला, प्रत्येक जीवानं जर अंगीकार केला तर निश्चितपणे मला असं वाटतं की ज्ञानोबरायांची जे काही स्वप्न आहेत किंवा दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी यात, ही जी ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी प्रार्थना, विश्वशांतीची जी प्रार्थना केलेली आहे, ही प्रार्थना निश्चितपणानं प्रत्येक जीवाला नव्हे विश्वातल्या प्रत्येक घटकालाही अनुभवायला मिळेल. आज किती समस्या आपल्या समोर आहेत हे आपल्याला कदाचित आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला, सामाजिक दृष्ट्या विचार केला, राजकीय दृष्ट्या विचार केला तर अनेक समस्या आपल्या समोर या ठिकाणी येताना दिसतात. परंतु या समस्येवरती एकमेव उत्तर आहे ते म्हणजे भगवद्गीता. या भगवद्गीतेचं वाचन, भगवद्गीतेचं चिंतन, भगवद्गीतेचा अभ्यास या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, किंबहुना प्रत्येक राष्ट्रामध्ये आजही काही विद्यापीठामध्ये गीता शिकवली जाते, परकीय विदेशी विद्यापीठामध्ये गीता शिकवली जाते. महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक पाठ्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या बाळकडूलाच आपण जर गीता दिली तर त्याचं जीवन हे निश्चितपणाने सफल होणार आहे. कारण तो आज नाही उद्या आपल्या रथावरती भगवान गोपालकृष्णांच्या सारखा सारथी हा आपल्या रथावरती तो निश्चित बसवेल. तो या ठिकाणी शल्यासारखा सारथी निश्चितपणाने बसवणार नाही. सारथी याचा अर्थ योग्य मार्गदर्शन करणारा, आपला रथ योग्य ठिकाणी घेऊन जाणारा, योग्य त्या ठिकाणी थांबवणारा, योग्य त्या वेगानं नेणारा असा जर सारथी आपल्याला मिळाला, अशा सारथ्याची आपली जर ओळख झाली, अशा सारथ्याला आपण शरण जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सारथी याचा अर्थच असा होतो की ज्याच्या हातामध्ये घोडे आहेत, ज्याच्या हातामध्ये घोड्याचे लगाम आहेत, ज्याच्या हातामध्ये चाबूक आहे, जो भगवान गोपालकृष्ण या अर्जुनाच्या ठिकाणी हे अक्षरे नमती देखा ती ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुनाली चितकळिका उजळल्या श्रीकृष्णे
भगवान गोपालकृष्णांनी ही अक्षरं अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याकरता निर्माण केली. वास्तविक अर्जुन हा नर आहे आणि भगवान गोपालकृष्ण हे नारायण आहेत. दोघांच्या संवादाचा उपयोग हा जगातल्या विश्वातल्या प्रत्येकाला व्हावा याकरता अर्जुनाचं निमित्त करून ही गीता भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाचं निमित्त केलेलं आहे आणि ही आपल्याकरता निर्माण झालेली आहे. म्हणजे ही जी गाय आहे ती फक्त अर्जुनाकरता स्त्रवलेली नाही, अर्जुनाकरता तिनं आपलं दूध दिलेलं नाही आहे. हे जे अमृत आहे हे अमृत प्रत्येक जीवाकरता दिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक जीवाचं कर्तव्य असं आहे की हे अमृत त्या सडाच्या ठिकाणी स्तनाच्या ठिकाणी जावं, आईच्या स्तनाच्या ठिकाणी जावं आणि त्यातलं जेवढं अमृत आपल्याला घेता येईल ते अमृत घ्यावं, या अमृताची चव चाखावी, या अमृताची जी पुष्टी अंगामध्ये येते त्या पुष्टीचा अनुभव घ्यावा याकरता ही गीता आहे. आज निमित्त असं आहे की ही आज गीता जयंती आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, आता यावरी एकादशी कथा हे दोही रसी दे पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. आजच भगवंताचं विश्वरूप दर्शन हे अर्जुनाच्या ठिकाणी प्राप्त झालं. जन्म विश्वरूप दर्शन याचा अर्थ या विश्वामध्ये संपूर्ण एक आणि एकच तत्व आहे याचा जर अंगीकार आपण केला तर ते विश्वरूप दर्शनच नाही आहे का? खरोखर या विश्वामध्ये एकच भगवान आहे, एकच तत्व आहे, मी या सागरातला एक थेंब आहे याची जाणीव जर आपल्याला झाली तर खरोखर आपण या ठिकाणी या प्रयागामध्ये या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आपल्याला खरोखर न्हाता येईल आणि या न्हाण्याचं भाग्य, न्हाण्याचं पुण्य सगळ्यात मोठं काय असेल तर ते या ठिकाणी सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सध्या धर्माधर्मामध्ये, पंथापंथामध्ये, जाती जातीमध्ये जे काही द्वेष आहे, अहो वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. आणि प्रत्यक्षात समाजामध्ये ही जी काही कलह आहे, ही जी काही विषमता आपल्याला दिसते याचं मुख्य कारण काय तर आपण वेदशास्त्र रूपी असलेल्या गीतेचं अध्ययन केलेलं नाही, गीतेच्या जवळ आपण गेलेलो नाही. हे जाणं हे आज काळाची गरज आहे. अहो आज दोन राष्ट्र एकमेकांमध्ये असूयेनं लढतायत. आज विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते किंवा ते जाणार आहे अशी साशंकता आपल्याला निर्माण होते. नक्की युद्ध कशासाठी असतो? महाभारताचं युद्ध कशा करता आहे याचा जर आपण विचार केला तर ते शांती करता युद्ध आहे. जर पांडवांना 5 गावं दिली नसती तर पांडवांनी युद्ध केलं नसतं किंवा हे युद्ध झालं नसतं. परंतु दुर्योधनासारखे असूया, दुर्योधनासारखं जे दुर्योधन आहे याला शांत करण्याकरता युद्ध करावं लागतं. युद्ध हे साम्राज्यवादाकरता नसून युद्ध हे स्वतःच्या प्रतिष्ठेकरता, स्वतःचं वर्चस्व गाजवण्याकरता नसून युद्ध हे शांतीकरता असलं पाहिजे. म्हणून तर भारताचं वैशिष्ट्य असं आहे की भारताची एक सेना ही शांती सेना आहे. ही शांती प्रस्थापित करण्याकरता म्हणून प्रत्येक मिलिटरीचा सैनिक हा गीतेप्रमाणे त्या ठिकाणी आचरण आजही करतो आहे. पण आपल्या सामान्य जनांचं किंवा आपल्यातल्या असणाऱ्या काही या लोकांनी की जे स्वतःचा धर्म, स्वतःचा हे जे काही आपण स्वतःला या ज्या काही बिरुदाली लावून त्याचं जे काही आपण वातावरण निर्माण केलेलं आहे आणि त्या वातावरणामुळं हा समाज हे वसुदैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला जो तडा गेलेला आहे या तडा बघण्याकरता एक वेळ मी सांगू का की निसर्गामध्ये ओझोनचा तडा हा कधीच भरून निघत नाही. किंबहुना जर वातावरणामध्ये आपण चांगले बदल करून आणले तर हा ओझोनचा गेलेला तडाही आपण नीट करू शकतो. पण मानवामध्ये गेलेला, मनाशी गेलेला जो तडा आहे, जीवाच्या मध्ये असलेलं जे मात्सर्य आहे, जीवाच्या ठिकाणी निर्माण झालेला स्वार्थ आहे, हा मिटवण्याकरता हे सर्वजण एक येण्याकरता एकम सद्विप्रा बहुधा वदंती हे खरोखर विश्वामध्ये बघायला मिळेल का? आणि हे दाखवण्याचं काम कोण करतं तर ही श्रीमद भगवद्गीता या ठिकाणी करते. ती ज्ञानानं करते, कर्मानं करते आणि उपासनेनंही करते. आणि म्हणून कर्म, ज्ञान आणि उपासना ह्या तीनही वेदाच्या असणाऱ्या 3 कांडांच्या निमित्तानं गीता या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्वाचा उपदेश या ठिकाणी करते. लक्षात घ्या. म्हणजे गीता
ही युद्धाला प्रवृत्त करते, कर्माला प्रवृत्त करते, ज्ञानाला प्रवृत्त करते. याच्याही पेक्षा जीवन कसं जगावं, मनुष्यानं जीवन कसं जगावं, विशेष अर्थानं मनुष्यानं जीवन कसं जगावं. कारण या पृथ्वी तलामध्ये या ठिकाणी प्रगती कोणी केली असेल तर ती मनुष्यानं, अधोगती कोणामुळे झाली असेल तर ती मनुष्यानं. इतर प्राण्यांचा यामध्ये मला वाटत नाही की कोणता सहभाग आहे. इतर प्राणी या सृष्टीमध्ये परिवर्तन जरी करत असले तरी सुद्धा ते सकारात्मक परिवर्तन करतात. पण आज आपल्या समोर असणारी प्रदूषणाची कोणी मोठी समस्या आहे. म्हणजे नुसतं वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे असं नाही, मनाचं प्रदूषण महत्वाचं आहे. की आपल्याला असं वाटतं की शेजाराच्या दारामध्ये केर टाकला की आपलं काम झालं, आपलं दार स्वच्छ झालं, आपलं घर स्वच्छ झालं. पण दुसऱ्याच घराच्या समोरचं अंगण मात्र खराब झालं. म्हणजे आपण एका अर्थानं प्रदूषण करत असतो. ही मनातलं जे प्रदूषण आहे, हे मनातलं प्रदूषण घालवण्याकरता सगळ्यात महत्वाचं काय असेल तर या भगवान गोपालकृष्णांना सारथी करावं आणि भगवान गोपालकृष्णांना सारथी करून त्याला शरण जावं. शादी महात्मा प्रपन्नम हे अर्जुन जसं म्हणतो तसं आपणही देवाला या ठिकाणी शरण जावं, भगवान गोपालकृष्णांना शरण जावं. आणि मग त्यांनी सांगितलेल्या उपदेशानुसार आपल्याला काही चालता येतं का, आणि आपण काही चालून झाल्यानंतर आपली एक जबाबदारी बनते की आपल्या पाठीमागून येणाऱ्यालाही आपण सांगण्याची गरज आहे, कर्तव्य आहे आपलं. किंवा मी या मार्गावरून चाललो, मला या मार्गावरती इतकं समाधान मिळालं, जर तू चाललास तर तुलाही हे समाधान मिळेल. आणि मग हे ज्योती से ज्योती जगाते चलो, एका ज्योतीनं दुसरी ज्योती, एका दिव्यानं दुसरा दिवा, तिसरा दिवा, असं जर आपण लावत गेलो तर मात्र विवेकानंदांचं हे स्वप्न निश्चितपणानं पूर्ण होईल. कारण विवेकानंद माझ्या बंधू आणि भगिनीनो एवढ्या 2 अक्षरांनी त्या ठिकाणी संपूर्ण जग जिंकतात. लक्षात घ्या, हे कुणाच्या माध्यमातून जिंकतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भगवद्गीता आहे. शिकागोला जात असताना विवेकानंदांनी भगवद्गीता का घेऊन गेले? एवढे सगळे धर्मग्रंथ आपल्याकडे असताना मग अशी महाराजांनी सांगितलं की या एका ग्रंथाची जयंती होते, गीतेची जयंती होते, गीता जयंती होते. कारण का तर ही अमर आहे. जयंती कुणाची होते? जे अमर आहेत त्यांची जयंती होते. लक्षात घ्या. आणि ही गीता ही अमर आहे. गीतेचं तत्वज्ञान हे अमर आहे. हे सर्व काल सर्वाठाई उपयुक्त असणारं असं तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाचा थोडा बहुत अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं तर निश्चितपणानं मला असं वाटतं की आपण या विश्वाचं निश्चितपणाने कल्याण करू. आणि म्हणून सर्वांनी मिळून आजच्या ठिकाणी हा एक आपण वसा घेऊया की बाबा रे, मी पहिल्यांदा भगवद्गीता वाचेन, मी पहिल्यांदा भगवद्गीता समजून घेईन, एखाद्या आचार्यांच्याकडून त्याचा अन्वय समजून घेईन आणि मग मी माझ्या आचरणामध्ये त्यातले काही श्लोक, काही श्लोकांचा अर्थ, काही योग माझ्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय का? आज मी अर्जुनाच्या ठिकाणी विषादामध्ये आहे, तो मी कुठंपर्यंत जातोय आणि तिथपर्यंत गेल्यानंतर मला जे काही आनंद मिळतो तो इतरांच्या ठिकाणी आपण वाटण्याचा आज आपण या ठिकाणी वसा घेऊया. आपण सर्वजण गीता वाचूया. कुणी असं म्हणेल आम्हाला संस्कृत येत नाही, मी तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन करतो की अनेक जण आज गीता शिकवणारे आपल्या भाग्यानं आहेत. यूट्यूबवरती सुद्धा गीता शिकवणारे आहेत. काही ऑनलाईन तास त्या ठिकाणी चालत आहेत. गोविंदगिरी महाराजांचे काही तास चालत आहेत. तर गीता पहिल्यांदा शिकून घ्यावी, गीता आपल्या समजून घ्यावी आणि गीता आचरणात आणावी, एवढंच मी तुमच्या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमहिषा मुक्ती आनंदली असे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद. हरिभक्तपरायण संतोष महाराज सहस्रबुद्धे यांनी आपले अमोघ अशा प्रकारचे भगवद्गीतेसंबंधी विचार आपल्या समोर या चॅनलच्या माध्यमातून मांडलेले आहेत. त्याचा आपण अवश्य विचार करूया. श्रीमद भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन आपण सुखी आनंदी करूया. भगवंत आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्याला त्यासाठी आपल्या जीवनरथाचं सारथ्य करावं अशी आपण त्यांच्या ठिकाणी प्रार्थना करूया, शरण जाऊया. मंडळी, आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही चॅनल इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण जरूर प्रयत्न करा. भेटूया मंडळी पुन्हा उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.